अरे बाबा टेन्शनच घेऊ नको. असला डोस टाकलाय का नाही, असला टेरर दाखवलाय का नाही तिला, 0 मिनिटातच जाते बघ ती. एक नंबर बावा. नाग्या, मला माहित होतं ना तू काम करून जाणार म्हणून. करते रे ऐक की, मला लय वाईट वाटतं रे. कर. अरे म्हणजे बघ ना, ती अंकुशरावची पोरगी एवढा लांबनं तुझी माफी मागायला आली आहे. कशाला एखाद्याचं मन दुखवायचं ना. अरे करून टाक ना तिला माफ. फक्त तिथं जायचं आणि म्हणायचं, पियू मी तुला माफ केलं, प्लीज जा ना इथनं. लगेच जाते ती. हा का? एवढंच तो विषय. प्लीज म्हणायचं. प्लीज जा तू. अरे माकडा. मला तिला प्लीज म्हणायला लागतोय. तिला प्लीज म्हणायचं. तुला लाज वाटते का नाही? अरे ही प्रकरण जागेवर मिटल म्हणूनच म्हणतोय ना. अरे असंही तुला समजा जागेवरच मिटवायचं असतं ना, म्हणून बोलतोय. अरे मग काहीच्या सोबत मिटवतो घेऊ का आता मी? जरा तरी अक्कल आहे का ना गया? अरे तुम्ही खंजीर खुपसलाय माझ्या पाठीत, खोटं बोलले माझ्याशी. आता तिला माफी नाही बरं का. आणि जर तुला चलीच कळत असेल ना, तर तिच्यासोबत तू बी निघायचे. चल निघ. चल निघ. विर्या तू माझ्यावर हात उचललास, माझ्यावर. ते बी त्या का पुरी पाई. चालतंय, हीच आहे का तुझी दोस्ती? मी नसतो विसरत आता हे सगळं. नको विसरूस. जा. दोस्तीस तू माझा म्हणून एक देतो तुला संधी. तिला माफ करून टाक. सगळं विसरायला तयार आहे मी. करतोयस ना मा? अजिबात काही विसरू नको. काय सगळं ध्यानात ठेव. मला काही फरक पडत नाही. चल निघ. ठीक आहे, म्हणजे मला काही किंमतच नाही. तुम्हाला काय करायचं ना ती करा, पण परत मला मध्ये घेऊ नका. चाललो मी इथनं. तिला बोलावं तर ती म्हणते तू माफ कर. तुला सांगावं तू म्हणतो तिला घालो. मग मी करायचं तरी काय गरीबानं? ठीक आहे, परत मला मध्ये घेऊ नका. मी चाललो इथनं. ए नाग्या, काय करतोयस का माफ? ऐक की, चाललासच आहेस तर तिला तेवढं घेऊन जा की. जा की. हे बघा तुमचं तुम्ही, मला नका घेऊ. नाग्या ऐक की नाग्या. तुझ्यामुळं माझ्या दोस्तानी जिंदगीत माझ्यावर पहिल्यांदा हात उचललाय. माझ्यावर. तुला तर मी सोडणारच नाही बघ आता. मी डान्नी द्यासात पटकून टानेन. इద్దరివి. काय बोलला? बघून घेऊन बोललोय तुला. हा बघ बघ, मी काय घाबरत नाही तुला. निघित ना. हा जातोय. स्वतःचं घर असलं निदम नको देऊ. विरोच्या घरापाशी राडा नको ना, म्हणून गप बसलो मी. नाहीतर सांगेन परत. आता ये नाही माझ्याकडे. हा मी चालते. ए वैशू, कुठे निघालीस? त्याला सांग मी तुझ्या माफीची वाट बघते. वीरू, मला पाणी दे ना जरा. ते मला माहित नव्हते ते तुझ्याकडे घेऊन येणार आहे. हे बघ की, मला तोंड बी धुवून नाही दिलं. हे लावलंच होतं की लगेच उचलून घेऊन आली मला इकडं. अरे पाणी काय देतोस? माफी दे ना. हे वीरू, अरे कर की रे तिला माफ. म्हणजे मला घरी तरी जाता येईल. तू जर तिला माफ नाही केलंस ना, तर इथनं हालायची नाही ती. तिला म्हणा बघू अशी किती वेळ थांबते ती. सांगितलं ना, तू माफ नाही करत तवर. मग बस म्हणा तिला अशीच. मी या जन्मात तरी तिला माफ करत नसतो. मग तवर मी बी इथनं हलणार नाही. शब्द आहे माझा. बोलले तर बोलले.
शोना हे काय काय झालं? खूप खुश दिसतेस. यस, मी खूप 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 खुश आहे गंगा. सगळं माझ्या मनासारखं झालं. ती पियू आणि तो वीरू, त्यांना खूप प्राऊड फील होत होतं ना त्यांच्या फ्रेंडशिपवर. बट आता ते कायमचे दुरावलेत. मला त्यांची जिरवायची होती, सो मी त्यांची जिरवली. आय एम सो 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 हॅपी. शोना झालं ना तुझ्या मनासारखं? आता तरी चल जाऊया पण इथून. जाऊया गो, डेफिनेटली जाऊया. पण असं काही मोकळ्या हाताने जायचंय का? जगदीशराव आणि तो अंकुशराव, माझे 2 ATM कार्ड्स, त्यांच्याकडनं आपण हवा तेवढा पैसा तरी आधी काढून घेऊयात. पैसा हातात आला की मग इथून जाऊ. काय चाललंय? अहो एवढ्या मोठ्याने आवाज करून तुम्ही गाणी वाजवताय. तुम्ही काय बोलताय ते पण आम्हाला ऐकू येईना. सेलिब्रेशन सेलिब्रेशन साहेब. पियू राजकारणात आली, तुम्ही त्या सूर्यवंशांची जिरवली, आम्ही तेच सेलिब्रेट करतोय. कम, तुम्ही पण जॉईन व्हा, अहो सेलिब्रेट करा नाही, आमच्या सोबत. अहो मला हे असलं नाचायला काही येत नाही सोनाजी. जमेल हो, सगळं जमेल. काय झालं? तुम्हाला आवडलं नाही का? तुम्ही ही मोमेंट सेलिब्रेट करताय कारण तुम्ही खुश आहात. बट मी नेहमीच दुसऱ्यांच्या आनंदात फक्त सहभागी होत असते. माझं काय? माझा कोणीच विचार नाही करत. सोनाजी ओनली शोना. सोना काय पाहिजे तुम्हाला? मला फक्त काम हवंय, ते पण तुमच्यासाठी. मला माझ्यासाठी काहीच नकोय. साहेब, आता सगळं वारं आपल्या दिशेने आहे. मी तर म्हणते आता तुम्ही सिनेमा काढाच. हाच तो योग आहे. तुम्ही लोकांच्या मनावर राज्य कराल. सोनाजी किती विचार करता हो तुम्ही आमचा. सुरू करा सिनेमा. राहू दे, तुम्ही नुसतं बोलता. आता जोपर्यंत चेक माझ्या हातात येत नाही ना, तोपर्यंत माझा नाही विश्वास तुमच्यावर. ठीक आहे, तुम्हाला चेक पाहिजे ना, आत्ता घेऊन येतो. त्या चेकवर आकडा सुद्धा तुम्ही टाकायचा. चेक कोरा. आलोच. पिवडे, मला लय भूक लागली ग. पोटात नुसतं कावळं वरडतात ग. चल की इथनं जाऊया. आज एकादशी आहे असं समज आणि गप्प बस तिथं. एक दिवस उपाशी राहिलीस तर काय लगेच सलाईनवर नाही टेकणारीस.
पप्पा काका आवाज कमी करा. आवाज हा हा. अहो तुम्हाला आवाज बंद करा म्हणलं, वाढत आहे काय? अग करा. या गाण्यात एवढं चिडण्यासारखं काय? जाऊ दे, मी आपला माझ्या खोलीत जातो आणि तिथंच ऐकतो. ना तेव्हाच मला वाटलं होतं तू इतकी भारी दिसतेस म्हणजे आमच्या नात्यातलीच असणार. तुला माहितीये ना मग आपण एकमेकींची पाहुणी लागतो ते. हो तर तुमच्या काकाच्या साडूची आई आमच्या डॅडींच्या आत्याच्या जावईची बहीण लागते. हो ना? होय तर. अगं लय जवळचं नातं आहे आपलं. नात्याला नात्याची वड असती हीच खरे. आता बघा ना, सकाळपासून मी इथं अशी उपाशी तापाशी उन्हात बसली, पण फक्त तुम्ही म्हणून माझी चौकशी केली हो. नाही तर ते वीरू आहे माझ्या समोर बसून खातो या, पण साधं जेवायला ये म्हणून मी विचारलं नाही. विचारलं असतं तर मी बी काही लगेच ताटात जाऊन बसणार नव्हते त्याच्या. तुम्ही जाऊन जरा समजूत काढता का त्याची? म्हणजे साधी माफी तर द्यायची हो, पण इतकं काय अकडतोयस? अगं भाऊजी माफी देतील का नाही माहित नाही, पण मी तुझ्यासाठी खायला नक्कीच आणू शकते. मी आलेच. आला आला, लय भूक लागली मला. हा, तुम्हाला कोल्हापूरचा झणझणीत चिवडा आणू का नात्यापुत्यावर आणलेली गोडी शेव आणू? वय 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 आणा, काय बी चालेल मला. आणते. एक काम करू का, साताऱ्याचे कंदी पेढे आणते, तेवढीच तुमची जीभ गोड होईल. काय असं करू, अकलूची असेल बासुंदीच घेऊन येते. हा नाही ना ग, अगं लाडू बी केलेत आणि भाकरवडी बी आहे. थांब, लाडू आणि भाकरवडीच घेऊन येते. हा काय बी द्या, पण लवकर द्या. हा देते. अगं लाडू, चिवडा, भाकरवडी, बासुंदी. बया नेमकं काय आणू ग? तू लयच कन्फ्युज केलं ग मला. मी हे बघा, तुमच्याकडे शिळपाका असेल ना ते बी चालेल. अहो काय बी द्या, पण लवकर द्या हो, नाहीतर का नाही तर बघा माझा जीव जायचा हो. नाही 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 नाही, तू
तुम्ही थांबा, मी लगेच घेऊन येते. आलेच मी, थांबा. काय बुकबुक करतेस? इथं माझं काय चाललंय, तुझं काय चाललंय का? इथं माझा जीव चाललाय, माझ्या पोटात काय नाही म्हणून. आणि तुमच्या दोघांच्या भांडणात माझा का जीव घेतलीस ग? घरनं खाऊन यायला काय झालं होतं पैसे? सर तर जसं की तुम्हाला इकडे यायच्या आधी निरूपच काढला होतास, तुम्ही समजी तयारी करून बसले असते. घ्या. वैशू खा खा. घे घे. आमच्या पाहुणी बरोबर आलीस म्हणून तेवढाच तुला पाहुणचार. आमच्या कोल्हापुरात ना निशा, माझ्या विरोधकाला माझ्या डोळ्यासमोर खायला घालतेस, याचा परिणाम माहितीयेत ना तुला? आव पण त्यात चांगलंच काम करतायत. म्हणजे उपाशी माणसाला ए बास, तू नाही शिकवायचं मला. बंद कर सगळी ही तुझी नाटकं आणि निघ ना. माझ्या दारात 1 मिनिट सुद्धा थांबायचं नाहीस तू. नाहीतर थांब, तुझ्या बापाला घेते बोलून आणि त्याच्या समोर तुला हितनं फरफटत बाहेर फेकून देते नेऊन. थांब, तुझ्या बापाला फोन लावते आणि विचारते, दुसऱ्याच्या दारात येऊन तमाशा कसा करायचा हीच वळण लावलंस का पुरीला? दीपे, दीपे, तुझा फोन घेऊन ये. तो अंकुशराव माझा फोन नाही उचलायचा. आले. धरा. काकी शेव आहे माझ्याकडे नंबर, म्हणजे पुढे मागा कामाची गरज पडली तर म्हणून. चुकलो काकी. आ गया कोरा करकरीत चेक. खुश? ऑब्विसली. तुम्ही किती चांगले आहात साहेब. आता मी सिनेमा बनवणार आणि त्या सिनेमाचे हिरो तुम्ही. इंट्रोड्युसिंग अंकुशराव पाटील ॲज अ लीड हिरो. हिरो हित आहे, हिरोईन हित आहे आणि फोन. काकी, काकी राहू द्या, कट करा तो फोन. मी बघतो तिचं काय करायचंय ती. बघतो म्हणजे उपकार करतोस काय रे माझ्यावर? हा, ही सगळं तुझ्यामुळे झालंय. ही अंकुशरावची पोरगी आत्ताच्या आत्ता गेली पाहिजे इथनं. अजिबात डोळ्यामोर दिसली नाही पाहिजे, नाहीतर घाणच फिरवीन.